समास 7 प्रत्यय विवरण. आपले आत्मस्वरूप नीट समजून घेऊन त्याचा अनुभव येण्यासाठी परत परत तोच विचार हाच एक उपाय आहे. म्हणून ह्या समासात निश्चळ ब्रह्म आणि सगळे विश्व चालवणारा चंचळ असा अंतरात्मा यातील फरक घटाकाश आणि घटबिंबाचे उदाहरण घेऊन छान स्पष्ट केले आहे. ते आपण ओवे ऐकूनच बघूया. तसेच आपले विचार जो अर्थ धारण करतात त्यानुसार आपली प्रगती किंवा अधोगती कशी होते ते समजून घेऊन उत्तमच मार्ग धरायला सांगितला आहे. म्हणूनच देवाचा शोध घेण्यातच खरे हित आहे. श्रीराम निर्मळ निश्चळ निराभास तया सदृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. आधी पैस मग पदार्थ प्रत्यये पाहता यथार्थ. प्रत्यये विण पाहता व्यर्थ सकळ काही. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ. तया सदृष्टांत केवळ वायो जाणावा. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे. रिकाम्या घड्यात आकाश भरून असते. घड्याची हालचाल झाली तरी आकाश निश्चलच राहते. ब्रह्म तसा आहे. घड्यात पाणी भरले की त्यामध्ये पडणारे आकाशाचे प्रतिबिंब घड्याच्या हालचालीबरोबर चंचल भासते. जाणीवरूप अंतरात्मा तसा आहे. म्हणून ब्रह्म एकच आहे. अविद्येमुळे तेच अंतरात्मा म्हणून चंचलपणे अनुभवास येते. भूत म्हणजे जितुके झाले झाले तितुके निमाले. चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. अविद्या जड आत्मा चंचळ जड कर्पूर आत्मा अनल. दोन्ही जळोन तत्काळ विझोन जाती. अविद्या जणू काय जड कापूर आणि अग्नी जणू काय चंचळ आत्मा आहे. कापूर पेटला की दोन्ही जळून तत्काळ विझून जातात. त्याचप्रमाणे अविद्या नाहीशी झाली की अंतरात्मा नाहीसा होऊन निश्चळ असं ब्रह्म शिल्लक उरतं. ब्रह्म आकाश निश्चळ जाती आत्मा वायो चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे. जड अनेक आत्मा एक ऐसा आत्मानात्मविवेक. जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा. अवघा मिळोन चंचळ आत्मा निश्चळ नव्हे. निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम. विमल ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे. आधी आत्मानात्मविवेक थोर मग सारासार विचार. सारासार विचारे संहार प्रकृतीचा. विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच वोसरे. अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. अर्थासारिखा आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक. निस्संदेह अर्थ चालिला तरी आत्मा निस्संदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग. गुह्यर म्हणजे सरडा. सरडा जसा रंग बदलतो त्याप्रमाणे इथं म्हटलं आहे. या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले. हित अनहित परीक्षिले परीक्षवंती.
या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे, काही एक. नाना सुखे देवे केली, लोके तयास चुकली, ऐसी चुकतची गेली जन्मवरी. सर्व सांडून शोधा मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती, परी ते कैचे. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले, दुःख भोगिता. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होये तेची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परते. मुख्य देवची ठाई पडिला, मग काये उणे तयाला, लोक वेडे विवेकाला, सांडून जाती. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते आवश्यक, केले पाहिजे. कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे, परम दुःखी. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे, चुको नये. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्ययविवरण नाम समास 7वा. श्रीराम.